हॅलो, गुड मॉर्निंग फ्रॉम किन्नौर गाईज. गुड मॉर्निंग गाईज. सो आमची फायनली ट्रिपची सुरुवात होतीये. म्हणजे आम्ही ज्या डेस्टिनेशनसाठी आलेलो, विच डेस्टिनेशन? कल्पा. सो आता आम्ही ना रेकॉंगपिओला थांबलेलो. आम्हाला आधी असं वाटलं होतं रेकॉंगपिओ आणि कल्पा म्हणजे एकच आहे, बट इथे आल्यानंतर कळालं की कल्पा जिथे मेन मॉनेस्ट्री आणि टेम्पल्स, कॅफे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते मेन कल्पामध्ये आहे. तर आम्ही आता रेकॉंगपिओमधून निघतोय. इथून कल्पा इज अराउंड 8 to 9 किलोमीटर्स जवळपास. हा, म्हणजे टॅक्सी किंवा बसनी तुम्हाला इथून तिथपर्यंत जायला लागेल. येस. आणि रेकॉंगपिओ हा कल्पाचा एक बेस विलेज आहे, म्हणजे पार्ट ऑफ कल्पाच आहे. असं म्हणता नाही येणार की कल्पाचा पार्ट नाही आहे, हा पार्ट ऑफ कल्पाच आहे. पण हे थोडं कल्पापासून थोडंसं लांब आहे म्हणजे. आणि इथून पण तुम्हाला सगळा किन्नौरचा व्ह्यू आणि एवढं मेस्मरायझिंग व्ह्यू आहे ना मागच्या साईडला, तुम्ही तो बघू शकता. लाईक मार्केटमध्ये किंवा आम्ही आता इथे स्टेला आहोत, आम्ही बस स्टॉपवर पण जेव्हा उतरलो कुठेही बघितलं ना तर हे छान असं किन्नौर कैलासचा व्ह्यू सगळीकडून दिसतंय. आणि ही पूर्ण कैलास आपल्याला इथे मागे बघायला मिळतोय. आणि इथून मेन म्हणजे काय की आम्हाला असं वाटलेलं की फक्त कल्पामध्येच आम्हाला किन्नौर कैलासचा तो महादेवाचं दर्शन होणार, पण नाही, इथून पण आम्हाला एकदम परफेक्टली तेवढं दर्शन झालेलं आहे. म्हणजे मी ना थोडी सॅड झाले होते जेव्हा मी बसमध्ये ऐकलं बाकीचे लोक बोलत होते की कल्पा खूप छान आहे, तुम्ही रेकॉंगपिओला थांबताय तर इट्स लिटिल फार, बट हा प्लेस पण खूप छान आहे, खूप असा रिमोट आहे, खूप सुकून आहे इकडे. आता चला, मला असं वाटतंय कल्पामध्ये काय काय आणि तिथून कसा व्ह्यू दिसतोय ते आपण बघूया. लेट्स गो. सो आम्ही आता कल्पाला पोहोचलो आहे अँड फर्स्ट डेस्टिनेशन कल्पा मॉनेस्ट्री आहे. हा गाव ना खूप छोटा असा टायनी विलेज आहे, म्हणजे तुम्ही वॉकिंग डिस्टन्सवरती सगळ्या गोष्टी कव्हर करू शकता. हो. आणि मेन म्हणजे काय, बस स्टँड पासून कल्पा मॉनेस्ट्री खूप जवळ आहे, जवळपास अर्धा मिनिटांवर, म्हणजे 30 सेकंड 1 मिनिटच्या अंतरावरच आहे. आणि इथून जो व्ह्यू आहे तो एकदम एवढा सुंदर आहे की शब्दात आपण व्यक्त नाही करू शकत, है ना. येस. आणि आता कल्पा मॉनेस्ट्री आम्ही बघू. बाहेर ना कॅफेज वगैरे आहेत आणि खूप असे छोटे छोटे टायनी कॅफेज आहेत, बट खूप क्यूट आहे. आणि सगळ्या कॅफेंमधून आहे ना तुम्हाला छान व्ह्यू पण दिसतो. आम्ही ऍक्च्युली दुपारी आलोय, गर्दी खूप आहे, बट स्टील हा जागा पीसफुल वाटतोय आम्हाला. येस, खूप पीसफुल आणि शांतता एवढी आहे की खूप शांतता, म्हणजे आमचाच आवाज आहे असं आम्हाला वाटतंय फक्त इथे. खूप सुंदर आहे ना. तर हे फक्त टुरिस्ट अट्रॅक्शन नाही, तर इथच्या लोकांच्या श्रद्धेचं आणि संस्कृतीचं महत्वाचं केंद्र आहे. यांना प्रेयर व्हील्स असं बोलतात. असं मानलं जातं की एकदा या व्हील फिरवलं ना म्हणजे त्यावरील मंत्रांचा जप केल्या इतकंच पुण्य मिळते. हे सुंदर कलरफुल फ्लॅग्स, बौद्ध धर्मानुसार या फ्लॅगवर लिहिलेल्या ज्या प्रार्थना असतात ना त्या वाऱ्यांसोबत सर्व दिशांना पोहोचतात आणि शांतता आणि पॉझिटिव्ह एनर्जी पसरवतात असं मानलं जातं. सो आता आपण आलो आहोत कल्पामधील सर्वात प्रसिद्ध आणि प्राचीन मंदिरांपैकी एक असलेलं हे नारायण नागिनी टेम्पल. तर ऍक्च्युली आता आम्ही आलो आहोत कल्पाच्या नारायण नागिनी टेम्पल मध्ये. हे नेक्स्ट टू मॉनेस्ट्रीच्या एकदम पुढेच आहे, म्हणजे थोडस 10 पावलांवरच आहे. आणि हा टेम्पल ना एकदम लाईक वुडन टेम्पल आहे. इथे पूर्ण किन्नौरी आर्किटेक्चरचे जे डिटेलिंग आहेत ते तुम्हाला दिसतील. टेम्पल आता बंद आहे, आय थिंक व्हिजिटर्सला अलाउडच नाही आहे. आणि म्हणजे याचं आर्किटेक्चर आहे ना एवढं सुंदर आहे ना,
आणि हे सगळं असं लाकडामध्ये कोरलेलं आर्किटेक्चर आहे. छोटस टेम्पल आहे. आणि हे जे तुम्ही बघताय ना, मला असं वाटतंय इथे ते लोक फूड वगैरे स्टोअर करून ठेवायचे. आणि आम्ही खाली आलोय तर बघतोय की इथे पण एक टेम्पल आहे. इथे खूप सगळीकडे कन्स्ट्रक्शन चालू झालं ऍक्च्युली. आणि हे कम्प्लीट मंदिर लाकडामधलं मंदिर, म्हणजे वुडन टेम्पल आहे ऍक्च्युली पूर्ण. सो याचं आर्किटेक्चर तुम्ही एकदम जवळून बघू शकतात की हे कम्प्लिटली लाकडामध्ये आणि एवढं सुंदर आहे आणि एवढं शार्प आहे बनवलेलं आहे. आणि या टेम्पलच्या या साईडला मी बघतेय ना, तर असे छोटे छोटे घर आहेत. मे बी ऍक्च्युअल विलेज आणि लोक इथे राहतात. आणि बाकी खूप कन्स्ट्रक्शन वगैरे पण चालू आहे. दुपारची वेळ आहे म्हणून मी खाली जाऊन नाही दाखवणार, बिकॉज आय डोंट वॉन्ट टू डिस्टर्ब देम. बट येस, हे असं छोटासा कल्पा विलेज. सो इथे आतमध्ये येताना ना, हे ट्रेडिशन आहे. हो, त्यांच्या ट्रेडिशनल कॅप्स आहेत या. सो इथल्या कोणत्याही टेम्पलमध्ये आतमध्ये जातात ना, तर या कॅप त्यांना कंपल्सरी असतात. आणि I think ते कमरेवरती पण बांधतात, पण बाहेर असं आम्हाला कोणी सांगायला नव्हतं. म्हणजे काय, या कॅप आम्ही बरोबर वेअर केल्या आहेत की नाही ते पण आम्हाला एवढं काही कन्फर्म नाहीये है ना. हा, बट स्टील वी वॉन्टेड टू शो यू गाईज की इथला ट्रेडिशन आहे. सो आता आमचं हे टेम्पल फिरून झालंय. मॉनेस्ट्री आम्ही बघितलंय. आता आम्ही बाहेर जाऊ, कॅफेमध्ये काहीतरी खाऊ, कारण खूप भूक लागली आहे. सो इथला स्पेशल जे आहे ते आम्ही दाखवूया तुम्हाला. Yes. सो आम्ही ना इथे आय थिंक तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओज मध्ये बघितलं असेल कॅफे कल्पा. कॅफे कल्पा एवढी भूक लागली की बोलता पण येत नाही. आता खातं. तो इकडे ना गर्दी जास्त असल्यामुळे त्यांनी मेन्यू खूप कमी केलाय. बट जे आम्हाला खायचं होतं लगेली ते आहे त्यांच्याकडे. काय बोलतात ते, सिद्धू और सिद्धू ओके. सो हे त्यांनी सांगितलं की इट्स आटा, वॉलनट, ड्रायफ्रुट्स वगैरे. स्टफिंग असतं वॉलनट ड्रायफ्रूटची. अच्छा, बाहेरून ते आणि बाहेरून पीठ असतं आपल्याला. रहता है जैसे ये हो जाता है इसमें ना वॉलनट वगैरह, बादाम वगैरह उसका बादाम पेस्ट बना के हाँ, बादाम बना जो स्वीट रहता है थोड़ा. स्वीट न्यूट्रल सा रहता है टेस्ट इसका. खाऊन बघ तू बघ. आणि याची टेस्ट म्हणजे असं मला तरी वाटतं पिझ्झा सारखी. खाल्ली नाही अजून. तुला आवडली? येस, इज इट लाईक वन टाइम इटेबल की खाऊ शकतो? यू कॅन ईट. सॉरी, हाताने खायचं होतं बट इट्स गुड. हां, इट्स गुड. मी जेव्हापासून असं ऐकलं होतं, मला अशी क्रेविंग होत होती की कधी खाणार. ते हातानेच म्हणजे मस्त ना. त्याच्यावरती असं तूप टाकलंय आणि आतमध्ये पूर्ण असं स्टफिंग. मस्त, खूप टेस्टी.
थोडंसं खाऊन झाल्यानंतर आम्ही निघालो आमचा नेक्स्ट स्पॉट एक्सप्लोअर करायला, तो म्हणजे सुसाईड पॉइंट. हिंदीमध्ये म्हणतात ना, जो होता अच्छे के लिए होता है, लिटरली तेच झालं आमच्यासोबत. कारण आम्हाला बस नाही भेटली आणि नंतर कॅब पण नाही भेटली आणि कॅब होत्या पण ते खूप जास्त चार्जेस बोलत होते आणि प्लस इथे येताना खूप सारा ट्रॅफिक होता. सो आम्ही डिसाईड केलं की आम्ही बाय वॉक येणार. बाय वॉक येताना माझी थोडीशी फाटली होती, कारण की एकदम पूर्ण स्टोनचाच रस्ता आहे आणि वन लेन रोड आहे, तर थोडीशी मला भीती वाटत होती. आणि ह्याला तिकडे फोटोज पण काढायचे होते. फोटो सुंदर आले, बट असा खूप स्कॅरी वाटतो रोड. जितका प्रिटी आहे ना तितका स्कॅरी, असा मिडवे काहीच नाहीये. है ना? Yes. तुझ्यासाठी इज इट स्कॅरी फॉर यू? नो. बिकॉज हा ना मध्ये रस्त्याच्या फोटो काढले, ते आम्ही ते पॉपअप करूया. तो पॉइंट खूप सुंदर आहे ऍक्च्युली. येस. हा, वी लव्ह द लोकेशन. आणि आता आम्ही आलोय सुसाईड पॉइंटवर. लोकेशन एकदम सुंदर आहे. मी लोकेशनच नाही सांगितलं का? तिथे इथे खूप गर्दी आहे, म्हणजे खूप जास्तच गर्दी आहे आणि मेन तर बायकर्सचीच गर्दी आहे. आणि व्ह्यू तर कसा इथून सुंदर आहे, पूर्ण व्हॅली बघायला भेटते इथून. तेच मी बोलले की जितका सुंदर आहे तितका स्कॅरी पण आहे. वरती आम्ही ना आता सिनेमॅटिक शॉर्ट्स टाकतो, त्यात तुम्ही बघा. बघा खूप स्केरी पण आहे आणि काही खूप लोक सुंदर पण बोलतात की हे म्हणजे आता काही वर्षांपूर्वी लावलं, अदरवाईज असं काहीच नव्हतं. लोक तिथपर्यंत जाऊन गाड्या वगैरे लावून थांबायचे आणि व्ह्यू बघायचे. बट दिस इज फॉर आवर सेफ्टी. हा ब्लॉग आपण इथेच एंड करूयात आणि भेटूयात आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये.